सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. आज या ठिकाणी पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये हा पक्ष प्रवेश होत आहे. पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. कर्जत तालुका माननीय सुधाकर घारे आमदार व्हावेत यासाठी त्यांनी आपल्या सांगडे गावामध्ये ग्रामपंचायत ठाणे नावेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत, त्यांचं अभिनंदन. वैभव बळकवडे अविनाश पारदे आहे. त्यांचं खूप खूप स्वागत, त्यांचं अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर दऱ्याखोऱ्यात राहणारा माझा आदिवासी बांधव ज्यांना कोरोना काळामध्ये माननीय सुधाकर घारे यांच्या सौजन्यतेचे माणुसकीचे दर्शन घडले होते आणि त्या माध्यमातून तो विश्वास त्यांच्यावर वाढत गेला आणि आज आपण पाहिलं तर कित्येक आनंद आश्रावले यांची नियुक्ती करण्यात आलेली.
काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। तसंच सुधाकर घारे यांना जनतेपर्यंत पोहोचायचं आहे, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे आणि तुला आणि तुझ्या सहकार्याने करण्यात येत आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन। मयुरी जनार्दन ऐनकर आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन। महेश हनुमंत शेळके यांची खूप खूप अभिनंदन। सुधाकर भाऊ घारे युवा मंच उपाध्यक्ष घारे युवा मंच उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यांची सुधाकर भाऊ घारे युवा मंच उपाध्यक्षपदीचे कार्यकर्ते अरुण हरपुडे यांचे सुपुत्र उषा यांचं खूप खूप अभिनंदन आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन। नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन। खूप खूप अभिनंदन। युवा मंच कशेळे पंचायत समितीच्या अध्यक्ष युवा मंच कळंब जिल्हा परिषद नीती वॉर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली श्री सचिन मधुकर माळी परिषद अध्यक्षपदी नियुक्ती यांची उमरोली पंचायत समिती वॉर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात समिती उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात त्या माध्यमातून त्यांनी अनेक वाड्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन समाजोपयोगी कामं केलेली आहेत, अनाथांना अगदी गरजूंना मदत केलेली आहे। त्यासाठी त्यांनी दिवस रात्रीची पर्वा सुद्धा केली नाही, अगदी पाऊस असो ऊन असो रात्री पहाटे सुद्धा ती व्यक्ती गेलेली आहे आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। अशी व्यक्ती जेव्हा काम करत असते निश्चितच त्याच्या माध्यमातून युवकांची एक साखळी तयार होत असते आणि ही साखळी माननीय सुधाकर घारे यांचे हात बळकट करण्यासाठी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपयोगी ठरणार आहे। आज आपण जर पाहिलं तर आज ही पक्ष संघटना बळकट होत असताना भाऊ एक उदाहरण मला द्यायचं आहे की आज काही महिलाही या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि आदिवासी बांधवही प्रवेश करत आहेत। ज्यावेळेस निर्धार सभा होती, अजितदादांनी निर्धार सभा होती मुंबईला, त्यावेळेस आपल्या तालुक्यामधून अजितदादांचा सत्कार करण्यासाठी एक असं परिधान केलेली महिला हवी होती की जी एका संस्कृतीचं तिथे दर्शन घडवेल। आणि मला माहिती आहे कर्जत तालुका आदिवासी बहुल तालुका आहे आणि आदिवासी बांधव हे सुधाकर घारेंना मानणारा वर्ग आहे आणि म्हणूनच भाऊ आपण त्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं काम आपल्या या कर्जत तालुक्यातील एका उर्मिलाताई विचारे या महिला भगिनीने केलं होतं। एक आदिवासी बांधवांबद्दल सुधाकर घारेंना एक चांगली आस्था आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची एक धमक आहे आणि ती आपण सगळ्यांनी कोरोना काळात पाहिलेली आहे। आज या ठिकाणी आज पक्ष प्रवेश होत असताना पक्ष संघटना वाढीसाठी नियुक्ती पत्र देत असताना आज या ठिकाणी मी नवीन जे पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांचं कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी तर्फे खूप खूप स्वागत करते, त्याचं अभिनंदन करते। त्याचबरोबर ज्यांना नियुक्ती पत्र देणार आहेत त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आणि जेही कार्यकर्ते इथे उपस्थित असतील आज आपल्याला सर्वांना वाटतं की सुधाकर घारे हे आमदार झाले पाहिजेत, त्यांच्या नावापुढे भावी आमदार हा शब्द असतो, पण आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने जर ठरवलं आणि त्यानुसार जर काम केलं, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर येणाऱ्या काळात तो भावी हा शब्द आपल्याला नकोय, तो आमदार हा शब्द आपल्याला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रत्येकाने कष्ट करून अगदी 8 महिने राहिलेले त्या 8 महिन्यामध्ये आपल्याला सुधाकर घारे यांना आमदार बनवायचं आहे। ही मनाशी खुणगाड बांधून या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत। आज सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करते, अभिनंदन करते आणि रजा घेते। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आणि आज झालेल्या आपल्या कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या या मीटिंग मध्ये जे काही पक्षप्रवेश झाले त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करते आणि एक नवीन उजाळा मिळतोय आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला। याच्यामुळे मी सगळ्यांना एकदा आपल्या भाऊंना सुधा भाऊंच्या या कार्याला एकदा सलाम आणि सर्वांनी एकदा मनापासून टाळ्यांनी स्वागत करूयात त्यांच्या कार्याचं। आज खरं तर खूप लोक आज जमलेले आपल्या मीटिंग मध्ये। भाऊंना मला एक शाश्वती द्यायची इच्छा आहे। भाऊ टेन्शन घेऊ नका, आपल्या कार्याची ही तुमच्या कार्याची ही पावती दिसते आज अशा कोरोनाच्या महामारीच्या कार्यात। भाऊंनी आपल्या आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये जाऊन खूप गैराईने जाऊन काम केलेलं आहे, स्वतः पाहून
स्वतः मास्क लावून भाऊ तिथे काम करताना आम्ही पाहिलेले आहे स्वतः, आणि हेच साक्षीदार आहेत. खांडल ग्रामपंचायतीमध्ये वाड्यापाड्यांमध्ये मदतीचा हात पुढे करणारा, जिथे आपल्या सरकारचा हात पोहोचत नाही, जिथपर्यंत तळागाळापर्यंत सरकार पोहोचत नाहीये तिथपर्यंत आज आपल्या भाऊंचा हात तिथपर्यंत पोहोचलेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि भाऊ तुम्हाला शाश्वती देते, हे आपले सर्व सहकारी आहेत, कुठेच कमी पडणार नाही. आणि आपण सर्वांनी भाऊंना शाश्वती देऊया या गोष्टीची. आणि आपण नेहमीप्रमाणे इतके सारे मोठे मोठे कार्यक्रम राबवत आहेत. आपल्या महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत अख्ख्या महाराष्ट्रात गाजली. आपल्या कर्जत तालुक्याची बैलगाडा शर्यत पहिल्यांदा इतकी मोठी शर्यत झाली होती. त्याच्यानंतर सालाबाद प्रमाणे जे हल्दी कुंकाचा कार्यक्रम होतोय, भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला. तसंच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं स्वागत इतकं जंगी झालं आणि ती एक ऐतिहासिक सभा ठरली आहे. हीच भाऊ तुमच्या कार्याची पावती आहे. आणि इथे मला येऊन तुमच्याबद्दल मनोगत व्यक्त करायची संधी मिळते. आणि प्रत्येक महिलेला जो काही भाऊंकडून जो मान मिळतोय त्याची ही पावती आहे भाऊ. त्याच्यामुळे मी 2 शब्द तुमच्याबद्दल बोलू शकले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कर्जत तालुक्याचं हे असं व्यक्तिमत्व आहे की ते समीकरण कोणीच बदलू शकत नाही आणि कुठेही चुकूच नाहीये. नवीनच जे सुधाकर भाऊ घारे युवा मंच स्थापन झाले त्याचे सर्व कार्यकर्ते, आज भाऊ खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. ठाणे नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच जयेश पाटील आणि शरद जाधव, जो ठाणे नावे 2 बूथ आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, त्या बूथवर 100% मतं खालापूर तालुक्यातून मिळाली म्हणून तुम्ही समजा. आता शरद जाधव आले, जयेश पाटील आले आणि सर्वच त्या गावातील ग्रामस्थ आज आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत सगळे त्यांचे 3 सदस्य उपसरपंच सर्वच प्रवेश करत आहेत. त्याच्यामुळे आपला जो विकासाचा झंझावात आहे तो खालापूर तालुक्यात यापुढे असाच चालू राहील. उजळलीमधून आज मनीष विचारे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच तरुण कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. चंद्रकांत विचारेंचा मानणारे बहुसंख्य कार्यकर्ते आहेत. माननीय बुरके आप्पांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आता प्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये सासगाव जिल्हा परिषद वार्डाचे विभाग प्रमुख शिवसेनेचे आणि शिंदे गटाचे आणि अतिशय कारगाव या गावामध्ये ज्यांची ताकद आहे असे शत्रुघ्नजी मुसळे हे सुद्धा आज आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत. शेवडी गावातून दत्ता साळुंके प्रवेश करत आहेत. तांबाटीमधून वैभव बलकोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा खालापूरमध्ये मोठा प्रवेश आहे. पत्रकार बांधवांना मला सांगायचंय, पुढच्या आठवड्यात सुद्धा अशीच प्रवेशाची मालिका खालापूरमध्ये चालू राहणार आहे. त्याच्यामुळे सुधाकर भाऊंना आता जनतेने कर्जत खालापूरचं नेतृत्व मानायला सुरुवात केलेली आहे. आणि 2024 मध्ये खात्रीशीररित्या सांगतो, सुधाकर भाऊंना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बेरजेत घेतल्याशिवाय काही होणार नाही. जे काही पुढचं राजकारण आता लोकसभेला तुम्हाला दिसेलच. राष्ट्रवादीची ताकद आणि अजित पवार गटाची ताकद येत्या लोकसभेला कर्जत खालापूर तालुक्यामध्ये निश्चितच सर्वांना दिसेल. भविष्य काळामध्ये सर्वच मी प्रवेश करताना आश्वस्त करतो की आपल्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुधाकर भाऊ घारे, बुरके आप्पा असतील, हनुमान शेठ असतील, अशोक शेठ भोपतराव असतील, सर्वच भगवान शेठ असतील, आपल्या मागे ताकदीने ठामपणे आपल्या समस्या अडी अडचणी ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वच सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि पक्षाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे संघटनेत सन्मान दिला जाईल आणि भविष्य काळात कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा नंबर 1 ला राहील यासाठी सर्वच आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षामध्ये ही जी घोडदौड सुरू आहे ही आत्ताच ज्यांनी स्वागत केलं रंजनांनी, त्यांनी या तालुक्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली, माननीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरू झालेली आहे. आणि त्यामध्ये पक्ष आज या मतदारसंघामध्ये जेवढे पक्ष आहेत
त्या पक्षामध्ये आपला राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष ह्या तालुक्यामध्ये ना खालापूर तालुक्यामध्ये आहे असा म्हटलं वावर करणार. आणि म्हणून ज्या दिवशी अजितदादांचा शपथविधी झाला, तटकरे साहेबांनी निर्णय घेतला आणि आपण साऱ्यांनी कामाला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये बुरके आपणही इकडे आलात आणि त्या 36 मध्ये खऱ्या अर्थी ताकद निर्माण झाली. भाऊ वडील आपणही सगळे आलात. बाबू पोटे आपणही त्या भागातून खालापूर मधून सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आज पक्ष प्रवेश होत असताना खालापूर तालुक्यामध्ये 36 विभाग जो आहे, आता युवकांचे अध्यक्ष अंकित साखरे यांनी सांगितलं की ठाणे नावे असं त्या परिसरामधनं सारे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतायत. आणि म्हणून मला खात्री आहे की खालापूर तालुक्यातून सुधाकर घारे यांची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सारे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. पुढच्या काळामध्ये आपण आघाडीमध्ये या सरकारमध्ये आहोत. आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला साऱ्यांना एकत्र आघाडीचं काम करायचंय. उमेदवार कोण असेल तो आपला पक्ष निर्णय घेईल. या रायगड जिल्ह्यामध्ये माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सारे काम करत असताना, सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये काम करत असताना पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोण पक्ष उमेदवार देईल त्याचं काम आपल्याला करायचं आहे. परंतु एक गोष्ट साऱ्या कार्यकर्त्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला अजितदादांच्या नेतृत्वाखालचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये काम करतोय, ते करत असताना आपण नेतृत्व या मतदारसंघाचा सुद्धा भाऊंच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणारे, जे आज पक्ष प्रवेश करतात त्यांनाही विनंती करणारे की 2024च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार सुधा घारे निवडून आला पाहिजे. यासाठी आजपासून सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करा एवढीच विनंती करतो. आणि जे पक्ष प्रवेश करतात त्यांना शुभेच्छा देतो. आपली पक्षामध्ये सन्मानच होईल एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख मान्यवर, युवक मंडळी आणि माझे पत्रकार मित्र, आज मनापासून आनंद होतो. कारण आपल्या पक्षामध्ये अंकित शेठ प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागामधून पक्षप्रवेश होत असतो. आज खालापूर तालुक्यामधील मोठ्या संख्येने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहे. कर्जत तालुक्यामधील खांडस ग्रामपंचायतीमधील अनेक आदिवासी बांधवांचा आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे. आपल्या पक्षामध्ये अशोक शेठ पक्षप्रवेशाची घोडदौड सुरू आहे. अशोक शेट्टी सांगितलं, कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अनेक पक्ष कार्यरत आहेत, परंतु सर्व पक्षामध्ये जर आपण बुरके साहेब पाहिलं तर अजितदादा गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे. आपल्या सर्वांना आपण सर्व काम करत असताना, आपल्यासोबत हे सर्व प्रमुख मान्यवर असताना, आपल्यासारखे सर्व युवक कार्यकर्ते असताना आपण अजितदादांच्या सभेची आपण सर्वांनी झलक पाहिलेली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्धार सभा लावली होती आणि त्या सभेसाठी उपस्थित अशोक शेठ फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कर्जत मध्ये अशोक शेट्टी आम्हाला सभा लावायच्या अगोदर आम्ही तर नियोजनावर भेटलो होतो. तर अशोक शेट्टीचं काय वाक्य असायचं, जेव्हा अजितदादांची सभा असेल, जेव्हा आदरणीय तटकरे साहेबांची सभा असेल, तेव्हा कर्जत मध्ये पाय ठेवायला जागा राहिली नाही पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आपण अजितदादांची सभा घेण्याचं काम केलं. नंतरच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या सभेचं स्वागत करतो. ती सभा खूप छान झाली, परंतु ती सभा प्रशासकीय सभा होती. त्या सभेसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी होते. त्या सभेसाठी अंगणवाडी सेविका होत्या, मदतनीस होते, सर्व पंथाचे वारकरी पंथ असते, वारकरी पंथाची लोक होती,
तुमचे बैठकीची मंडळी होती, सर्वांची सभा होती. ती सभा चांगली झाली. मी कोणावर टीका करणार नाही, परंतु टीका करत असताना अनेकांनी आपल्या सभेला बोट दाखवण्याचं काम केलं. मी वारंवार सांगितलं, दोन्ही सभा टीका ज्यांनी केली असेल त्यांनी तपासून बघा. मी दोन्ही नेते आघाडीचे नेते आहे, दोन्ही नेत्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही सभा चांगल्या झाल्या. पण ज्यांनी टीका केली असेल त्यांनी स्वतःला तपासा, आपल्या सभेला तपासा, म्हणजे आपल्याला आपलं गणित सुटेल. परंतु आज आमचे मेवणे दगडूशेठ देवकर, आमच्या कोंदरेचे जावई, त्यांनी सुद्धा मागच्या काळामध्ये आपल्याकडे प्रवेश केला. त्यांच्यासोबत परिसरामध्ये प्रमुख मान्यवर आपल्यामध्ये प्रवेश करून आले. तरुणांची ओघ आपल्या पक्षाकडे आहे, तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या पक्षाकडे आहे. आज खालापूर तालुक्यामधून जर आपण पाहिलं तर शत्रुघ्नदादा भोसले सासगाव विभागाचे ते शिंदे गटाचे विभाग प्रमुख होते, जे सुद्धा आज आप्पांच्या माध्यमातून आपल्यामध्ये येण्याचं काम केलेलं आहे. उद्योगीमधून आपल्या विचारी कंपनीच्या माध्यमातून आपल्यामध्ये येण्याचं काम केलेलं आहे. आज तांबाडीवाडीमध्ये आपला वैभव असेल, वैभव बलकवड्यांच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे. खांडस ग्रामपंचायतीमधील, बांगरवाडीमधील शिंदे गटातून आपल्यामध्ये येणारे कार्यकर्ते आहेत. जर आपण पाहिलं तर आपल्या पक्षामध्ये अनेक पक्षामधून येणारे कार्यकर्ते कायमच प्रत्येक रविवारी आपल्याकडे जागा, या हॉलमध्ये जागा कमी असते, त्यामुळे आपण प्रत्येक रविवारी थोडी 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 करून आपण प्रवेश घेतो. पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा चांगली सभा घेण्याचं आपण कर्जतमध्ये काम करू. हे येणारं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे. अशोक शेट्टी सांगितलं, लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. 3 पक्षाची आघाडी आहे. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय आपले सर्वस्व आणि आपले प्रमुख, त्यांच्या नेतृत्वावर आपण नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काम करतो. ते आपले नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, हे जो आपला उमेदवार देतील त्या उमेदवाराचं आपण मनापासून काम करू. पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यामध्ये विधानसभा असेल, अनेक निवडणुका येतील. सर्व निवडणुकीला आपण सामोरं जात असताना पक्षाचा आदेश आपण पाळून आपल्याला पुढच्या निवडणुका लढवायच्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे, परंतु जर लोकसभा लागल्या तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढेही जाण्याची शक्यता आहे. परंतु जो उमेदवार आपल्याला लोकसभेला असेल त्याचा आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करू, इतकं मी सर्वांच्या साक्षीने आपल्याला आश्वासित करतो. आज अनेक पक्षामधून रंजनताईच्या माध्यमातून महिलांचा ओघ आपल्याकडे भरपूर आहे, महिला वर्ग आपल्याकडे भरपूर येत आहे. आज आमच्या युवक मंडळीने सुधाकर घरे युवा मंच आज काहीतरी स्थापन केलेला आहे. त्याचा अध्यक्ष अक्षयजी जाधव यांना आपण त्याला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. पण मी अक्षयला मनापासून धन्यवाद देत असताना मी अक्षयला सांगेन का आपल्या तालुक्यामध्ये युवा मंचाचं काम करत असताना प्रत्येक गावातील नवीन कार्यकर्ते कसे जोडता येतील, आपला युवा मंच पुढच्या काळामध्ये हजारोच्या संख्येने कसा कार्यरत होईल हे आपण सर्व, तुम्ही आणि तुमचे सर्व पदाधिकारी करतील असा मी आपल्याला आत्मविश्वास देतो. अनेक निवडणुकीला मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्या, समाधानकारक आपल्याला यश मिळालं नाही. परंतु यश जरी नसेल मिळालं तर आपण जर मागच्या ग्रामपंचायतीचा सर्वे केला असेल, मागच्या ग्रामपंचायतीचं मतदान बघितलं असेल तर 3000हून जास्त मतदान आपल्याला जास्त झालेलं आहे. 81 त्याची सदस्याची संख्या आपली जास्त आहे 81. आणि खालापूरमध्ये तर आपण विजयाची घोडदौडच तयार केली. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना खालापूरमध्ये अंकिशेठ सारख्या कार्यकर्ते असतील, आप्पांसारखे कार्यकर्ते असतील, आपले ज्येष्ठ नेते हनुमानशेठ पिंगळे असतील, तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैलमरे असतील, यांच्या माध्यमातून आपण काम करत असताना खालापूरमध्ये चांगल्या पद्धतीने काम होत आहे. आपल्या गावापुरतं मर्यादित न राहता परिसरामध्ये कशी आपल्याला आपली संख्या वाढवता येईल, परिसरामध्ये कशी आपल्या पक्षाची घोडदौड वाढवता येईल हे सर्व कार्यकर्त्यांनी बघणं गरजेचं आहे. आज बाबूशेठ पोटे सारखा आपला प्रमुख नेता आपल्याबरोबर काम करतोय. ते जरी पत्रकार असले तरी त्यांचा व्यवसाय पत्रकारी आहे, परंतु त्यांची सर्व ताकद त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे आणि राष्ट्रवादीची आहे. बाबूशेठ सारखी ताकद आपल्याला सासगाव ग्रामपंचायतीमध्ये आहे. अनेक कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन आपल्याला चॅलेंज करण्याचा सुद्धा प्रयत्न केला असेल. पण बाबूशेठ तुम्ही असाल
अप्पा असतील, अंकिशेट असेल, यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुक्यामध्ये शाबूत ठेवण्याचं काम केलं. मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देईन. कारण हे सर्व करत असताना अनेक कार्यकर्ते आपल्यातून निघून गेले, पण त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आले. आपले ज्येष्ठ नेते उल्लाजी बुर्गे साहेबांनी आपल्यामध्ये प्रवेश केला. मोठ्या संख्येने त्यांची ताकद आपल्याबरोबर तयार झाली. अनेक कार्यकर्ते असतील, तुमच्या कर्मिलीमधले माणिक दादा आपल्या बरोबर आले. अशोक आमचे पंचायत समिती माजी सभापती अशोक पाटील आपल्या बरोबर आले. तालुक्यामधून वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे कार्यकर्ते येत आहेत. आज विचारी कंपनी सुद्धा आपल्या बरोबर आलेली आहे. विचारी कंपनीच्या बरोबर परिसरामध्ये त्याची ताकद आहे. आज जर बघितलं असेल तर छत्तीशी मधून असेल, खळापूर मधून असेल, खोपोली शहरामधून असेल, चांगली ताकद आपली वाढत आहे. पण हे सर्व करत असताना मी युवकांना, माझ्या सर्व आदरगोडीच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या महिला भगिनींना मी सांगेन का आपल्याला आपली ताकद मर्यादित न ठेवता, आपला पक्ष एक नंबरचा आहे हे असं हवेत न राहता आपल्याला प्रत्येक परिसरामध्ये जाऊन ताकद लावली पाहिजे, काम केलं पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे, गावातल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, गावातल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आपण सामील झालं पाहिजे, गावातल्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. आपण फक्त मीटिंगसाठी येऊन आपली हजेरी लावली तर आपल्याला त्यातून काय साध्य होणार नाही. तर आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शेवटचा माणूस आपल्याला कशा पद्धतीने आपल्या बरोबर राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज तालुक्यामध्ये बघितलं तर नेरळ शहर मोठ्या प्रमाणात वाढते, कर्जत शहर मोठ्या प्रमाणात वाढते, खोपोली शहर मोठ्या प्रमाणात वाढते. जितकी संख्या ग्रामीण भागात आहे त्यापेक्षा किंचित संख्या, मोठी संख्या मला वाटतं या शहरी भागात असेल. तर आपल्याला शहरी भागाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला आपली कार्यकर्त्यांची फौज वाढवणं गरजेचं आहे. अशोक शेठ, तुमचं आम्हाला मार्गदर्शन असतं. भगवान शेठ असतील, आप्पा तुम्ही असाल, तुम्ही आम्हाला एक नियोजन देणं गरजेचं आहे. तालुक्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तालुक्यामध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. तुम्ही अनेक निवडणुकीला सामोरं गेलेला आहात. तुमचा जेवढा राजकीय अनुभव आहे तेवढं आमचं आप्पा वय सुद्धा नाहीये. म्हणून तुम्ही आम्हाला जे जे मार्गदर्शन कराल, तुम्ही आम्हाला जे जे नियोजन द्याल ते आमच्यासारखे सर्व तरुण कार्यकर्ते असतील, आणखी सर्व तरुण कार्यकर्ते असतील, आणखी तुमची सर्व फौज असेल, या चांगल्या पद्धतीने काम करतील असा मी विश्वास आपल्या सर्व कार्यकर्त्यांना देईन. आपण प्रत्येक रविवारी आणखी जे ठरवलेलं असतं का ज्यांची पदाची नियुक्ती करायची असेल तर आपण प्रत्येक रविवारी करत जाऊ. आपल्याकडे छोटे मोठे पक्षप्रवेश असतील तर आपण इतर वारामध्ये ठेवण्यापेक्षा आपण प्रत्येक रविवारी ठेवत जाऊ, जेणेकरून आपले सर्व कार्यकर्ते एकत्रित येतात, आपल्याला त्यांच्याशी संवाद करायला मिळतो. हेच यासाठी आपण एक रविवार शेड आपण आपल्या माध्यमातून निवडलेला आहे. आता जर आपण पाहिलं असेल तर प्रत्येक शहरामध्ये आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भव्य स्वरूपाचं ऑफिस झालेलं आहे. कर्जत शहरामध्ये आपलं ऑफिस आहे, नेरळ शहरामध्ये आपलं ऑफिसचं काम सुरू आहे, खळापूर शहरामध्ये खळापूर ग्रामीणमध्ये आपलं ऑफिस झालेलं आहे, खोपोली शहरामध्ये आपलं ऑफिस झालेलं आहे. मात्र आपल्याला जिथे जिथं काम करण्याची आवश्यकता आहे त्या ऑफिसमध्ये बसून आपण काम करू शकतो. प्रत्येक गावामध्ये मी आज वेंडावळांचं जे मारुतीदादा असतील, आमचे रमेशदादा कांबळे असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देईल. कारण त्यांचा मी एक महिन्यापासून कामाची पद्धत बघतोय. त्यांच्या गावामध्ये त्यांनी गाव कमिटी सुद्धा तयार केले, गावातले पदाधिकारी सुद्धा तयार केले. गावातल्या पदाधिकाऱ्यांना पत्र देण्याचं काम ते आज आपल्या समोर सर्वांच्या साक्षीने करणार आहे. परंतु आपल्याला आणखी शेठ जर पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल, पुढच्या निवडणुकी आपल्याला जिंकायच्या असतील तर आपल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगेन का आपल्या गावामध्ये गाव कमिट्या आणि बूथ कमिट्या होणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्याला पक्षाकडून आदेश येतात, तालुका अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, आपले जिल्हा अध्यक्ष असतील, वारंवार आपल्याला सांगत असतात का आपल्या बूथ कमिट्या होऊ द्या, आपल्या गाव कमिट्या होऊ द्या. परंतु आपल्या गाव कमिटी आणि बूथ कमिटीकडे नेहमी दुर्लक्ष असतं. आपण आजच्या या बैठकीमध्ये मी आपल्याला सर्वांना विनंती सूचना करतो की आपण लवकरात लवकर आपल्या परिसरामध्ये बूथ कमिट्या कराल आणि पक्षाच्या हितासाठी, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण नक्कीच आपलं थोडा वेळ देऊन, आपलं योगदान देऊन चांगल्या पद्धतीने बूथ कमिटी करून आपल्या पक्ष कार्यालयामध्ये सादर कराल इतका विश्वास मी आपल्याला देतो. आपल्या पक्षामध्ये आज जे जे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांना मी एक शब्दही देतो. आपल्या पक्षामध्ये आपण प्रवेश केला, आपल्याला असं कधी वाटणार नाही का आमचा निर्णय चुकला. तुमचं कायम आमच्या पक्षामध्ये स्वागत राहील
तुमच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत राहील इतका शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.